अब्दुल्ला 1.5 मिनिटात कसा ठोकला हे वाक्य आलं आणि त्यानंतर खालून एक मेसेज असा आला की अभंगावर बोला हे जे होते ते कोण होते नेमकं महाराजांना ते सांगणार हा पूर्व नियोजितच कट होता। कीर्तन चालू झाल्यापासून तर एंड पर्यंतचा बऱ्यापैकीचा आपल्याकडे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये राजकारणावर एकही शब्द बोललेला नाही। आता त्याच्या आधी नाही घडलाच नाही। स्थानिक आमदाराविषयी काही बाहेर कोणताच विषय नाही, फक्त शिवाजी महाराजांचा विषय चालला होता बस। त्याचा जो मामा आहे अनिल राऊत हा अंगावर धावून आला डायरेक्ट आणि त्यानंतर आम्ही लोक सगळे महाराजांना एक ढाल म्हणून आम्ही त्यांच्या पुढे उभे राहिलो। बाळासाहेब थोरातांचं हे प्री प्लॅनिंग असतं की समोरचा विरोधक एखादा कोणी तयार व्हायला लागला की त्याला टार्गेट करून हॅरेसमेंट करायची, मारहाण करायची। महाराज बोलले की अब्दुल्ला 1.5 मिनिटात ठोकला, यांना असं वाटलं की यांच्या बापालाच ठोकलं की काय। जी सप्त्याची मीटिंग झाली त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की या महाराजांनी कीर्तन करू नये। पूर्ण कीर्तनाचे फुटेज आमच्याकडे आहे। राजकारणावर एक शब्दही न बोलता जाणीवपूर्वक गोंधळ घातलेला आहे या कीर्तनामध्ये। हे म्हणले की आमच्या लहानपणापासून थोरात हिंदूंना दाबतात, तुमचा काय अनुभव आहे? हा हिंदूंना दाबतात ना ते पहिले तसं करतात ते। हो तसं। नमस्कार, story.com या खास व्हिडिओ तुमचं स्वागत। मी विशाल। मी आत्ता संगमनेर तालुक्यातल्या घुलेवाडी गावात आहे। याच गावात संग्राम बापू महाराजांवरती हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता, त्यांच्या कीर्तनात राडा झाला होता। या गावात नेमकं काय घडलं होतं गावकऱ्यांकडून पहिल्यांदाच जाणून घेणारे, जी परिस्थिती घडली होती, जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्याच्यावर गावकरी स्वतः वस्तुस्थिती काय होती ती सांगणार आहेत। माझ्यासोबत काही गावातली तरुण मंडळी आहे, काही ज्येष्ठ मंडळी पण आहे। मी गावातल्या ज्येष्ठ मंडळीपासून सुरुवात करतो की गेल्या 2-3 दिवसापासून तुमच्या गावातली परिस्थिती सुरू आहे, मीडियात बातम्या येतात, तुम्ही पण बघताय। मला तिथे नेमकं काय घडलं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। तुम्ही बोल तर अखंड हरिनाम सप्त्याचा 4थ्या दिवसाचं संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन चालू असताना 10:30च्या दरम्यान तोंड व्हायला सुरुवात झाली, निगेटिव्ह कमेंट यायला लागल्या। ज्या टायमाला संग्राम बापू आपल्या शिवाजी महाराजांचा प्रसंग सांगत होते, त्या प्रसंगामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला 1.5 मिनिटात कसा ठोकला हे वाक्य आलं आणि त्यानंतर खालून एक मेसेज असा आला की अभंगावर बोला हे 4थीचे धडे आम्हाला सांगू नका। तर मग महाराजांनी 2 मिनिटानंतर स्पष्टीकरण दिलं की मी अभंगावर कसं आहे। तर मग महाराजांनी त्यांना विचारलं की मग अभंगावर तर मी आलेलो आहे म्हणे, जर तुला अभंगाचं ज्ञान असेल तर मला फक्त अभंगाच्या 4 ओळी म्हणून दाखव। आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट त्याला काही बोलताना आल्यामुळे त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सुरक्षेसाठी मग आम्ही काही तरुण असतील, काही ज्येष्ठ असतील मध्ये आले होतो। म्हणजे डायरेक्ट महाराजांना बोलताना अडवलं? हो, बोलताना अडवलं, म्हणजे डायरेक्ट कीर्तन थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या महाराजांना। त्यामुळे मग हे जे होते ते कोण होते नेमकं महाराजांना ते सांगणार? हा, ते सहसहाय्यक, माझे आमदाराचे सहसहाय्यक PM म्हणून काय गुलेवाडीचा कामकाज आहे, आणि ते गुलेवाडीचे उपसरपंच अनिल राऊत, ते गुलेवाडीचे उपसरपंच आहे, त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांचा उद्देश काय होता? म्हणजे त्यांचा महाराजांना काय सांगत होते? आम्हाला सर्वसामान्य लोकांमधून एक माहिती अशी येते की हा पूर्व नियोजितच कट होता, कारण की कोणताही हेतू कोणचा काही असू, पण आम्हाला जे मेसेज येत आहे किंवा काय अगोदरच इथं व्हॉट्सअपला मेसेज स्क्रीनशॉट पडत आहे का कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनी कीर्तनाला उपस्थित राहायचं आहे। कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना कीर्तनाला उपस्थित राहण्याच्या सूचना का आल्या आम्हाला अजून त्याचं स्पष्टीकरण झालेलं नाही आहे। आणि हे म्हणताय ना का राजकारणावर संग्राम बापू बोलले होते, तर आमच्याकडं त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे। कीर्तन चालू झाल्यापासून तर एंड पर्यंतचा बऱ्यापैकीचा आपल्याकडं व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये राजकारणावर एकही शब्द बोललेला नाही। आता आम्ही काही व्हिडिओ पाहतोय, ते जोरवेला जे कीर्तन झालं ते 2-3 महिन्यापूर्वी कीर्तन झालं होतं, आणि त्याचेच व्हिडिओ गुलेवाडीतले व्हिडिओ म्हणून फिरवलं जातं। सगळा फेक निरेटिव्ह चालू आहे। आमच्या गुलेवाडीत तशी काही परिस्थितीच नाही, कुठे राजकारणावर संग्राम बापू बोललेले नाही, काही चुकीचं बोललेलं नाही। जर चुकीचं बोलले असेल तर त्यांनी सुद्धा आम्हाला आता काल फोन केला होता की मी जाहीर माफी मागन, पण तसं काही झालेलं नाही। तुम्ही कीर्तनाला होतात का? तुमच्या गावात जे सप्ताह आहे किती दिवसापासून चालू आहे परंपरा? 7वा दिवस आहे। नाही म्हणजे ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे? मला आठवत नाही, अखंडी म्हणजे तुमच्या बालपणापासूनच्या आधीपासून आहे? आठवत नाही मला। कधी घडलं होतं असं प्रकार? अजिबात नाही घडलं। मग आता कीर्तनाला तुम्ही होतात का त्या दिवशी? होतो। मग काही कीर्तनात चालू असताना समजा महाराज काही राजकारणावर बोलले होते का? नाही, राजकारणावर काहीच बोलले नाही। म्हणजे तो प्रसंग घडला त्याच्या आधी? नाही घडलाच नाही। स्थानिक आमदाराविषयी काही बाहेर कोणताच विषय नाही, फक्त शिवाजी महाराजांचा विषय चालला होता बस। फक्त कीर्तनात ते शिवाजी महाराजांचा किस्सा सांगत चालला बस, त्याच्यावर आक्षेप होता? आक्षेप होता
की तो आम्हाला चौथीच्या पुस्तकाकडे सांगू नका. सांगू नका तो नेमकं काय आक्षेप पडला त्याने तो? आक्षेप तो अब्दुल्ल्याचा होता फक्त, अच्छा, तेवढाच आक्षेप तेवढाच होता. आक्षेप होता. हा. तुम्ही होतात कीर्तनाला हो, तेव्हा? मी होतो. नेमकं काय घडलं होतं? तिथं सर्व प्री प्लॅनिंग करून ते जे कारखान्याचे कर्मचारी नियोजित पद्धतीने आले होते आणि त्यांचा तो महाराजांचं कीर्तन उधळून लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता. पण आम्ही कुठलंही पोलीस प्रोटेक्शन वगैरे सांगितलं नव्हतं. त्यानंतर तो जो निलेश गायकवाड याला कोणीतरी मागणं हे करायचं, उठ तू कीर्तन बंद कर, म्हणजे तमाशामध्ये जसे खडे मारायचं काम त्यावेळेस तसं त्यांनी केलेलं आम्हाला ते दिसत होतं. तर आमच्यातले काही लोक म्हणले की त्याला उठून बाहेर काढा, पण ते त्याचे जे सहकारी होते त्यांनी त्याला बाहेर जाऊन दिलं नाही आणि त्यांनी परत दुसऱ्यांदा गोंधळ केला आणि मग ते अभंगावर बोला किंवा जे काही गोष्टी त्याच्यामुळे वाद वाढल्यानंतर त्याचा जो मामा आहे अनिल राऊत हा अंगावर धावून आला डायरेक्ट आणि त्यानंतर आम्ही लोक सगळे महाराजांना एक ढाल म्हणून आम्ही त्यांच्या पुढे उभे राहिलो होतो. म्हणजे काय अनुचित घडू नये म्हणून. आणि हा सगळा पूर्वनियोजित का असेल बरं, म्हणजे त्याच माणसांनी का केलं हे तुम्हाला काय वाटतं? हे हिंदुत्वादी विचार इथं बाळासाहेब थोरातांना नको आहे. इथं कायम दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य माणसांना चिरडून टाकायचा प्रयत्न असतो. जो कोणी हिंदुत्वावर किंवा काही गोष्टीवर विचार मांडत असेल किंवा प्रचार प्रसार करीत असेल तर त्यावर ते कायम आक्षेप घेत असतात आणि त्या माणसाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कार्यक्रम करायचं काम इथं चालू असतं. हे मी गेले म्हणजे माझा जन्म झाला त्याच्या आधीपासूनचं त्यांचेही चालू आहे. मी आज वय 43 आहे माझं. तर पहिल्यापासून मला जसं आठवतं तसं बाळासाहेब थोरातांचं हे प्री प्लॅनिंग असतं की समोरचा विरोधक एखादा कोणी तयार व्हायला लागला की त्याला टार्गेट करून हॅरेसमेंट करायची, मारहाण करायची. त्याचे हे बगलबच्चे हे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि त्यांना त्या काही गोष्टी सहन होत नाही. आमच्या त्या गावामध्ये हे जे अखंड हरिनाम सप्ताह देवस्थानचं जी क्षेत्र आहे 16 एकर क्षेत्र कारखान्याने करारावर दिलेलं आहे जुन्या काळच्या लोकांनी. 77 साली तो करार झालेला आहे. तर त्यामध्ये वर्षाला बाळासाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन आहे, विद्यमान चेअरमन आहे. तर फक्त वर्षाला 2,500 रुपये एवढा फक्त हे देतात, म्हणजे देवस्थान भाडं देतात. दिवाबत्तीसाठी 2,500 रुपयामध्ये तुम्ही आज सांगा 18 एकर जमीन ही वापरतात आणि ती जमीन या देवस्थानी ज्या घुलेवाडी त्या देवस्थानची आणि ती जमीन परत जाऊ नये, ती जमीन परत शासनाक किंवा गावाक जाऊ नये म्हणून हे पोचलेले माणसं जे आहेत, जे राजकीय पोचले जे माणसं आहेत ते एकही होऊन देत नाही की गावाची जी जमीन. म्हणजे हा प्रकार काय, म्हणजे ती जमीन जी आता जो कारखाना आहे तो देवस्थानच्या जमिनीवर? हो, 16 एकर जमीन 18 एकर जमीन त्यांनी दाबून ठेवलेली आहे आणि त्या भीतीने ते गावामध्ये कायम दहशतीचं वातावरण ठेवतात आणि जे लोक बोलतील त्यांना त्रास द्यायचं काम करतात. आता हे गेल्या कित्येक वर्षापासून सप्ताह चालू आहे. म्हणजे समजा यांचं काय असं म्हणणं आलं की ते जमिनीचा वाद किंवा जे काही असेल त्याचा एवढी काही संबंध होता नाही. याचा म्हणजे आम्हाला माहीत नाही. अखंड हरिनाम सप्ताह आहे हा, त्याच्यामुळे ते सांगताच येत नाही. अखंड हरिनाम सप्ताह मला आठवत नाही तसा जमिनीचा काही संबंध होता इथे. म्हणजे असं झालं ते दुसरं काय. तरुण मंडळी सुद्धा आहे गावातली काही. आता तुम्ही बोललात, तुम्ही सांगा त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? ते महाराज बोलले की अब्दुल्ला 1.5 मिनिटात ठोकला. यांना असं वाटलं की यांच्या बापालाच ठोकलं की काय. त्याच्यावरून मग वातावरण चिघळण्यात गेलं. मग याच्यात थोरातांचा संबंध कसा जोडला गेला? कारण थोरात काहीच नव्हते. पीए आहे ना साहेबांचे, त्यांना वाटलं असं पीए म्हणजे त्यांचे पीए स्वतः होते काही तर. हो, मग ते सहाय्यक आहे ना साहेबांचे, ज्यांनी गोंधळ घातला. नक्कीच त्या दिवशी जे झालं त्यामध्ये महाराजांनी म्हणजे आजपर्यंत देखील आम्ही घुलेवाडी गावात जी कामं करतो त्यामध्ये राजकारणाचा कुठलाही एक संबंध नसताना फक्त गावाच्या विकासासाठी व समाजकारण म्हणून आम्ही गावामध्ये येतो. आम्ही आजपर्यंत कधीच राजकारण आणलं नाही. राजकारण आणायचं असतं तर आम्ही सप्त्याची जी निम्मी
हिस्सेदारी घेतली ती देखील घेतली नसती. जे पावती पुस्तक छापले जातात त्याच्यात निम्म्याला निम्मा आम्ही वाटा घेतला होता. आम्हाला याच्यात राजकारण वगैरे काही नको होतं. पहिली जी मिटिंग झाली त्यावेळेसच संग्राम बापू भंडारी गावात येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. कारण जेव्हा कीर्तनाच्या आधीच कीर्तनाच्या आधी जी सप्त्याची मिटिंग झाली त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की या महाराजांनी कीर्तन करू नये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं होतं की जेव्हा अमोल खताळ निवडून आले त्यानंतर संग्राम बापूंनी एक त्यावरती बाईट दिली होती की सर्व हिंदू जर एकत्र आले तर एक सर्वसामान्य नागरिक आमदार होऊ शकतो. मग त्यांना असं वाटत होतं की संग्राम बापू भंडारी हे स्पेसिफिक अमोल खताळांवरती बोलतील. पण तुम्ही घुलेवाडी गावामध्ये तिथे साधारणतः 1-1.5 लोक बसलेले असतील. तुम्ही गावामध्ये कोणालाही विचारा, त्या कीर्तनामध्ये आमदाराचा सुद्धा त्या कीर्तनामध्ये कोणी उल्लेख केला नव्हता. राजकारणावरती ते कीर्तन चालूच नव्हतं. सर्वजण 1,500 महिला, ज्येष्ठ मंडळी सर्वजण कीर्तन छान पद्धतीने ऐकत होते. फक्त जेव्हा शिवाजी महाराजांचा व हिंदुत्वावरती मुद्दा सुरू झाला तेव्हा हा सगळा गदारोळ झाला. म्हणजे त्या किस्सा जो आला त्याच्यामध्ये हा गदारोळ होता. आणखी काही मंडळी आहे गावातली, म्हणजे याच्यानंतर हा वाद वाढत गेला आणि घुलेवाडीचं नाव सगळ्या मीडियातून वगैरे समोर आलं. आज बाळासाहेब थोरातांनी पण पत्रकार परिषद घेऊन ते आरोप काय होते ते फेटाळलेत की त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. हे ग्रामस्थ म्हणून या घडामोडीवर काय मत आहे? नाही, ग्रामस्थ म्हणून या पहिल्यांदी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. जे थोरात साहेबांनी जे आरोप केलेले आहे त्याचे सर्व पुराव्यानिशी आम्ही सादर करू शकतो. पूर्ण कीर्तनाचे फुटेज आमच्याकडे आहे. राजकारणावर एक शब्दही न बोलता जाणीवपूर्वक गोंधळ घातलेला आहे या कीर्तनामध्ये, पूर्वनियोजित कटच. आणि हे आता जे म्हणले की महाराज गावात येऊ नये याच्यावर आधी चर्चा झाली, नेमकं त्या मीटिंगमध्ये काय घडलं होतं? नाही, जी सप्त्याची पूर्वनियोजित मीटिंग असते त्या मीटिंगमध्येच गोंधळ झालेला होता. महाराजांच्या नावाचा त्यापूर्वीच गोंधळ झालेला होता. म्हणजे कालचं त्यांच्या एका कार्यकर्त्याचं स्टेटमेंट आहे का भगवे झेंडे लावले आणि टोप्या घातल्या भगव्या म्हणून गावचं वातावरण दूषित झालेलं आहे. म्हणजे इथपर्यंत यांची पातळी गेलेली. म्हणजे मग कोणता झेंडा मंदिरावर जर भगवा झेंडा नाही लावायचा मग झेंडा कोणता लावायचा? तर आम्हाला पण प्रश्न पडलाय असं नेमकं आता झेंडा कोणता लावा, भगवा लावा का कोणता लावायचा? आम्हाला पण ग्रामस्थाला सुद्धा प्रश्न आता तुमचा सप्ताह चालू आहे, तुमची शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे सगळा वाद झाल्यानंतर आता तुमचं काल्याचं कीर्तन अजून बाकी आहे. सप्ताहाचं सध्या कसं व्यवस्थापन सुरू आहे? नाही, व्यवस्थापन एकदम व्यवस्थित आहे. त्याला कुठलाही राजकीय रंग दिला नाही, काहीच नाही. मस्त आता रात्री आम्ही सर्व तरुण वर्ग असं सगळे असं मस्त कीर्तनाचा आनंद घेतलाय. आज भव्यदिव्य अशी 4 वाजता शिवनेरी हिंदुत्वाचा मुद्दा झाला. ठराविक लोक नसल्यामुळं कीर्तन पण एकदम सुंदर झालं आणि लोकांनी आनंद व्यक्त. आणि त्या दिवशी जो गदारोळ झाला सर्व महिला वर्ग नाराज झाला. कसं कोणताही काही संदर्भ नसताना मुद्दाम हा कीर्तन उधळण्याचा प्रयत्न झालाय. असं प्रत्येकाची प्रतिक्रिया तुम्ही महिला वर्गाला विचारायला, ज्येष्ठाला विचारा, गावात अजून कोणते बाईट असं घेऊ शकता, तुम्ही माहिती घेऊ शकता. असं काही नाही. म्हणजे पूर्वनियोजित तुम्ही सतत म्हणताय, ते पण म्हणाले की पूर्वनियोजित होतं. तर सुरुवातीच्या बैठकीत जेव्हा महाराजांना गावात आणू नका अशी भूमिका ठरली होती त्यावेळी त्यांचं काय म्हणणं होतं ज्यांनी हा वाद घातला? मग मी तुम्हाला तेच सांगितलं की महाराजांनी अमोल खताळांवरती जे ट्विट केलं होतं त्यानंतर त्यांना वाटत होतं की हे महाराज जेव्हा गावात येतील तेव्हा पुन्हा राजकारणावरती बोलतील किंवा अमोल खताळांवरती बोलतील. पण आम्ही एक गाव म्हणून, एक नागरिक म्हणून महाराजांना देखील विनंती केली होती आणि त्यांच्यातल्याच काही या सप्ताह कमिटीच्या मेंबर्सनी देखील महाराजांना विनंती केली होती की महाराज आपण इथे हिंदुत्वावरती बोलू शकता, तुम्ही अध्यात्मावरती बोलू शकता, फक्त राजकारणावरती बोलू नका. आणि महाराजांनी देखील त्याचं पालन केलं होतं. आमच्याकडे पूर्ण स्टार्टपासून एंडपर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुम्ही कधीही आमच्याकडे मागवा. जर त्यामध्ये महाराज राजकारणावरती बोलले असेल, विखे पाटलांचं नाव घेतलं असेल, अमोल खताळांचं नाव घेतलं असेल तर तुम्ही आम्हाला दोषी कधी पण ग्राह्य धरू शकता. त्यांनी जे कीर्तन दाखवलं ते 2-3 महिन्यापूर्वी जोरव्यामध्ये झालेलं होतं. त्यांनी पहिल्यांदी सुरुवात घुलेवाडीच्या कीर्तनाची केली आणि मध्येच जोरव्याचं कीर्तन घातलं. त्याच्यामध्ये त्यांनी तो अमोल खताळन विखे साहेबांचा उल्लेख केलेला आहे. घुलेवाडीच्या कीर्तनात कुठलाही राजकीय उल्लेख हा झालेला नाही आहे, हे आम्हीही सांगतो आणि आमचं गावही सांगतंय. इथे तुमच्या गावात आता थोरातांवर जे काही समजा आरोप होतात, तुम्ही जुने व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला विचारतात. आता हे म्हणले की आमच्या लहानपणापासून थोरात हिंदूंना दाबतात. तुमचा काय अनुभव आहे? हा, हिंदूंना दाबतात ना ते पहिले. तसं करतात ते? हो, तसं करतात. नेमकं काय उदाहरणं काय देते तुम्हाला? पोलिसांवर हमला केला होता एकदा, त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. पोलिसांवर कोणी केलं होता? यांच्याच कार्यकर्त्यांनी. काय विषय होता तुम्हाला माहिती असेल? काय विषय होता तो विषय? तेव्हा मी लहान होतो, बट काही संगमनेरमध्ये एक पोलिसांवरती हल्ला झाला होता. त्याची देखील अजून त्याच्यावरती काही तपासणी होऊन त्या आरोपींना अजून शिक्षा झाली नव्हती. तेव्हा तर आमदार बाळासाहेब थोरातच मंत्रिपदावरती होते.
आणि आता थोरात आणि म्हणजे महाराजांनी पण आता एक स्पष्टीकरण दिलंय की गोडसे व्हावं लागेल वगैरे, तर याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? नाही, त्यांची प्रतिक्रिया का आली ते सांगतो. मुळात इथं कोणी हमला कोणी केला त्यांनीच केला आणि वरून सांगताय का त्यांनीच गदारोळ करताय किंवा त्याचं प्रक्षेपक बोलताय. आता मला सांगा, जर हल्ला त्यांनी केला तर मग नेमके दोष कोणचा आहे? तर ही सगळी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. बरेच गावकरी जमलेत. तुम्ही आला होतात, तुम्ही होतात का पण कीर्तनाला? पण ते बोलता येत नाही मला. काय बोलतात? कीर्तनाला होतात ना तुम्ही? हो, कीर्तनाला. काय घडलं तुम्ही नाही, घडलं काहीच नाही. हे काय शिवाजी महाराजांवरून चाललं होतं, पण ते समोर एक व्यक्ती बसलेली होती, ती असं वारंवार म्हणत होती बुवा कीर्तनावर या, कीर्तनावर या, असा विषय झाला. आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांनी नंतर वाद झाल्यावर त्या व्यक्तीला विचारलं नाही तुम्ही असं का करत होता? नाही, ते महाराजांचा एक शब्द गेला का बुवा हा सायको आहे, एवढ्यावरून तो विषय असं तो विषय त्याच्यावरून चिघाळा. हो. गावकऱ्यांनी विचारलं असेल नंतर त्या मंडळींना की तू सप्ताहात असं का केलं, तुमच्याच गावातले येते? नाही, त्यांनी तेवढा वेळ दिला नाही विचार. त्यांनी नंतर नाही, काल ती- किंवा नाही, त्यानंतर कोणाच्या भेटगाठायला गावातच आले नाही ते जर गावात चूक नव्हती तर त्यांनी गावात यायचं होतं आणि स्पष्टीकरण द्यायचं होतं. म्हणजे पण ज्यांचं तसं झालं काही ते गावात केलं- आलं नाही. आलेच नाही. हां. तर ही घुलेवाडीतली ग्राउंड रियालिटी आहे. बाहेर जी काही चर्चा चालू आहे त्या सगळ्या चर्चांवरती स्वतः गावकऱ्यांनीच उत्तरं दिली आहेत. नेमका वाद काय घडला होता, चूक कुणाची होती, बाळासाहेब थोरातांविषयी सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. जे काही त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.